नमस्कार. हिंदू सणाचे वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे, अर्थ आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार मनुष्ययोनीत जन्माला येणे म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून कायमची सुटका करून घेण्याची ती एक मोठी संधी असते. मनुष्ययोनीत जन्माला आलेल्या जीवाने या संधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते, अन्यथा तो जीव पुन्हा पुन्हा त्या फेऱ्यात फिरत राहतो. अक्षय तृतीया या दिवसाचे महत्त्व असे की या दिवशी भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र या प्रकारे दानधर्म केल्यास पुण्यगाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मानवाची सुटका होऊ शकते अशी समजूत आहे. मात्र अक्षय तृतीयेचा अर्थ याहून व्यापक आहे. हा दिवस ह्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कृतज्ञता कोणाविषयी? तर पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांविषयी, कारण त्यांच्या सहाय्यानेच मनुष्यदेहाला चैतन्य प्राप्त होते. आणि कृतज्ञता आपल्या पितरांविषयी, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला मनुष्यदेहाचं दान मिळालेले आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, जलदान, वस्त्रदान करण्यात येते. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते. या काळातील निसर्गाचे दर्शनही मोठे अद्भुत असते. चैत्राचे बोट धरून आलेला वसंत ऋतू वैशाखात जणू तारुण्याने मुसमुसलेला असतो. वैशाखाच्या कडक उन्हाचा चटका जाणवणार नाही अशा थेने निसर्गरंग, रस, गंधाने फुलून आलेला असतो. करड्यात पतिरी फांद्या खोडातून हिरव्या रंगाचे असंख्य फुलारे सृष्टीची नवलकथा सांगण्यासाठी बघण्यासाठी मानावर करून डोकावताना दिसतात. रानफुले लगडलेल्या आमराईतील लगडलेल्या कैयांच्या सुवासाने वातावरण गंधभारित झालेले असते. अर्थात निसर्गाचा हा खेळ आवर्जून बघितला तरच जाणवतो, तरच मग पोपियसवरही कानावर पडतो. अवघी सृष्टी वैशाख उन्हात भाजून निघालेली असते. घामेजलेल्या, कल्याभागल्या जीवांना गारगार पाण्याचा थंडावा हवा असतो. म्हणूनच वैशाखातले जलदान फार महत्वाचे मानतात. वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे 4 युगांपैकी सत्ययुगाची सुरुवात ही याच दिवशी झाली. म्हणूनही हा अतिशय शुभ दिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग्य मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे. म्हणूनच 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. मुहूर्त बघताही या दिवशी नवीन वास्तू, वाहन, वस्तू, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळते असे मानतात. अक्षय याचाच अर्थ कधीही क्षय होणारा, नाश पावणारा असा आहे. म्हणूनच या दिवशी खरेदी वा शुभकार्यास आरंभ केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी गुंठभर वा 1 ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते. म्हणजे अधिक सोने खरेदी करण्याची ऐपत निर्माण होते अशी समजूत आहे. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते. धार्मिक रीतिरिवाजांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले दिवंगत आई वडील, आजी आजोबा, आप्त स्वकीय आणि पूर्वज यांच्या स्मरणार्थ ब्राह्मणांना जलकुंभ दान करतात. जलदानाच्या बाबतीत मारवाडी, जैन आणि गुजराती वगैरे समाजाचे अनुकरण करण्यासारखे आहे. या समाजातील बरेच दानशूर, श्रीमंत यालाच प्रपादान म्हणतात. प्रपा म्हणजे पाणपोई. व्यक्ती गावा शहरात ठिकठिकाणी पाणपोया उभारतात. खरे म्हणजे याचप्रमाणे शहरातील गृहसंस्थांनी एकत्र येऊन शहरातील महत्वाच्या ठिकाणी उन्हाळ्यात वा कायमस्वरूपी पाणपोई उभारणीसाठी अत्यल्प अर्थसहाय्य केले तरी त्यातून फार मोठे काम घडू शकेल. आपल्याकडून कळतनकळत जे पाणी वाया जाते आणि या वाया जाणाऱ्या पाण्यासाठी आपण जो खर्च करतो तोच या कार्याकडे वळवला तर अनेक तहानलेल्या जीवांची तहान भागू शकेल. याचप्रमाणे गायी, म्हशी, कुत्री, मांजरी आणि पक्षी यांच्यासाठीही योग्य ठिकाणी पाणवठे उभारण्याची गरज असते. जलदान, अन्नदानाच्या निमित्ताने गावातील, शहरातील अनाथालय, वृद्धाश्रम, शिक्षण संस्था, रुग्णसेवा संस्था यांना थोडीफार आर्थिक मदत करणे हा सुद्धा अक्षय तृतीया सण साजरा करण्याचा एक मार्ग ठरू शकतो. वैशाख महिन्यात जिकडे तिकडे उसाची गुहाळे जोरात चालू असतात. संपूर्ण वर्षात सर्वाधिक प्रमाणात चैत्र वैशाख या 2 महिन्यात उसाचा रस पिण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली आढळते. परंतु संपूर्ण वर्षात उसाचा रस कोणत्या एकाच दिवशी सर्वाधिक पिला जात असेल तर तो दिवस आहे अक्षय तृतीयेचा. कारण याच दिवशी जैन संप्रदायाचे आद्य तीर्थकर ऋषभदेव यांनी हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्याकडे उसाचा रस प्राशन करून आपला उपास सोडला आणि त्या राजाची भोजनशाला अन्नधान्याने तुडूंब भरून अक्षय झाली अशी कथा आहे. त्यामुळे जैन संप्रदायाचे लहान थोर या अक्षय तृतीयेच्या दिवशी गोरगरिबांना, इष्टमित्रांना उसाचा रस देऊन तृप्त करतात. म्हणून अक्षय तृतीया हा गुहाळासाठी सर्वाधिक खपाचा दिवस आहे. अक्षय तृतीया हा सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो, तरी विदर्भात या दिवसाला दिवाळी सणासारखे महत्त्व आहे. पितरांच्या स्मृतीप्रित्यर्थ घराघरातून अन्नदान केले जाते. पुरणपोळी, चिंचेचे सार, कानवले, आंब्याची डाळ, कवठाची चटणी, पन्हे, डाळवडे, कढी, भातवरण, भाजी भजे असा सागरसंगीत बेत असतो. गरीबातला गरीब माणूसही आपल्या परीने अक्षय तृतीयेचा सण साजरा करतोच. या दिवशी शेतकरी नांगरणीला सुरुवात करतात. नांगराची पूजा करून शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात येते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पेरलेले बी, केलेली पेरणी दामदुप्पट उत्पन्न देते. कीड अगर रोगराईची त्या पिकाला बाधा होत नाही अशी भारतीय शेतकऱ्याची श्रद्धा असते. म्हणून कृषी क्षेत्राच्या दृष्टीने शेती करणारे अक्षय तृतीया हा अक्षय उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो. काळाच्या ओघात आता या दिवसांचे महत्त्व हळूहळू ओसरत चालले आहे. परंतु निसर्ग, पितर, पशुपक्षी, शेती यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी जमेल तेवढा प्रयत्न करावा असेच आपल्या संस्कृतीचे सांगणे आहे. अक्षय तृतीयेचे महत्त्व हेच आहे. धन्यवाद.